काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती। काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती। काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा। सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती। काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा। तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळिती। काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा। विठ्ठल विठ्ठल हस्ते स्फाटिक मालिका विदधतीं पद्मासने संस्थितां, वंदे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रधाम शारदा। ज्ञानेशांचे ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं, नामदेवजयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परममूर्तिं देहु क्षेत्रनिवासिनं, तुकाराम महाराष्ट्रं भक्तराजचतुष्टकं। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्नवीतपानि मण्डनं मण्डनानां। तरुण तुलसी माला कंजरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा प्रथम पांडुरंगा दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू, त्यांच्या कृपादाने कथेचा दुसरे चरण संताजिया, दुसरे प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू बाबाजी। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। कलावज्ञजी योधरार्थावतारं, कलंकांक तेजोदिकामोदि वक्त्रं। खलानिश बाधापणोदार दक्षं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या, रायगडी मंदिरी वसे माझा राया। चरणासी अर्पितो अजन्म हे काया, जगधीश्वराची जोडली ज्याची ख्याती। प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती, आत्मास्त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहं। पूजास्ते विधी विषय उपभोग रचना निद्रा समाधि स्थितिः। संचारस्तु पदयो प्रदक्षिणा विधी स्तोत्राणि सर्वा गिरो। यद् यत् कर्म करोमि तत् तत् अखिलं शंभो तवाराधनम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती,
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती। काय द्यावे त्यासे व्हावे उतराई ठेवे तहा पायी जीव थोडा। सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगबंदे जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु ज्ञानेश प्रिय जगद्गुरु संत तुकोबराय यांचा सर्वांच्या परिचयातील सर्वांच्या पाठातील 4 चरणाचा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठलच्या दातृत्वाखाली आपणा सर्वांच्या अथक प्रयत्नानं चालत असलेला एक दिवसीय कीर्तन महोत्सव सत्यनारायणाची महापूजा त्याचप्रमाणे एक दिवसीय कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होत असताना खऱ्या अर्थानं आपणासमोर मी आज ज्यांच्यामुळं उभा आहे ज्यांच्या मार्फत इथपर्यंत येण्याचा योग झाला ते हरिभक्तपरायण भिकाजी महाराज असतील त्याचप्रमाणे आमचे गणेश भाऊ बोंबले असतील आदी करून सर्व मंडळी आपणा सर्वांच्या मार्फत इथपर्यंत येण्याचा योग झाला। सर्वांचं दर्शन झालं हे माझं परम भाग्य आहे। विठ्ठल विठ्ठल आज कीर्तनाला ज्यांची विशेषत्वानं उपस्थिती आहे ते पूजनीय वंदनीय आदरणीय बाबांच्या चरणी विनम्र भावानं वंदन। त्याचप्रमाणे सुरुवातीची गोडचाल आपण ज्यांच्या मुखातून ऐकली ते आदरणीय श्री हरिभक्तपरायण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आणि शास्त्रयुक्त शिक्षण शास्त्रयुक्त गायन ज्यांचं खऱ्या अर्थानं आहे ते सर्वांच्या गुरुस्थानी असणारे आदरणीय महेश्वरजी बगुरे गुरुजी यांच्याकडे ज्यांचं शिक्षण चालू आहे माझे परम मित्र आदरणीय शिवाजी महाराज आहेरकर मारधई या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या समवेत शिवाजी महाराज करंडे मारधई या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे सुरुवातीची पंचपदी आपण ज्यांच्या मुखातून ऐकली ते आदरणीय श्री हरिभक्तपरायण मला नेहमी वारंवार ज्यांचं मार्गदर्शन असतं ते खेड तालुक्याचा एक पहाडी आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते हरिभक्तपरायण भिकाजी महाराज हागवणे मारधई या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत हरिभक्तपरायण नवले महाराज गोड गायन ज्यांचं आहे आणि एक उत्तम अशा प्रकारचा स्वभाव ज्यांचा आहे नवले महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। आदी करून महाराजांचा सूरज महाराज एकदम सुंदर अशा प्रकारचा ज्यांचा हात तयार आहे हरिभक्तपरायण सूरज महाराज। त्याचप्रमाणे अजिंक्य महाराज माझ्या समवेत आलेले हरिभक्तपरायण संत साहित्याचे गाडे अभ्यासक आदरणीय हरिभक्तपरायण दीपक महाराज मेदगे मामा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आमचे बंधू माऊली शेठ रोंधळ असतील आत्माराम भाऊ असतील सोमनाथ भाऊ असतील आदी करून ही सर्व मंडळी आता मुंबईतलं हे 4th 5व कीर्तन असेल सर्वच ठिकाणी यांची उपस्थिती विशेषत्वानं असते आणि तीच माणसं कीर्तनाला असली की मग कीर्तनकाराचा अभ्यास सुद्धा काय होतो लक्षात येतो। म्हणून या महिन्यातलं जवळजवळ हे महिन्यातलं म्हणण्यापेक्षा 20 दिवसातलं मुंबईतलं 3रं 4थं कीर्तन असेल ती सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। सुंदर अशी माईक सिस्टीम त्यांनाही दादांना धन्यवाद। त्याचप्रमाणे सर्व आयोजक नियोजक सर्व मंडळी आता माझा काही सर्वांचा फारसा जवळचा परिचय नाही तरी पण ज्याचा जसा जसा अधिकार असेल अगदी त्याप्रमाणे सर्वांच्या चरणी विनम्र भावानं वंदन करून सेवेला या ठिकाणी सुरुवात करतो। विठ्ठल विठ्ठल खऱ्या अर्थानं सेवेला जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग याच्याकरता निवडला। आल्या पहिल्यांदा बाबांचं दर्शन झालं मी स्वतःला फार भाग्यवान समजतो आणि म्हणून बाबा कीर्तनाला येणार आहेत असं त्या ठिकाणी समजलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा अभंग मी त्या ठिकाणी निवडला। खरं तर आपणा सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे कारण एखादी गोष्ट आपल्या जवळ असली ज्या गोष्टीच्या आपण अधीन जात असतो त्या गोष्टीचा स्वीकार होणं फार महत्त्वाचं असतं। तुम्ही माळ घातली की तुमच्यावरती एक ठराविक प्रकारची जबाबदारी येते, तुम्ही गंध लावला की तुमच्यावरती काहीतरी जबाबदारी येते, तुम्ही एक भगवी पताका आपल्या खांद्यावरती घेतली का तुमच्यावरती काहीतरी जबाबदारी येते। त्याचप्रमाणे अगदी कीर्तनाची परंपरा कीर्तनामध्ये फेटा का घालावा
ही परंपरा खऱ्या अर्थानं फेटा घालण्याची परंपरा ही संत नामदेव महाराजांनी त्या ठिकाणी सुरुवात केली. कदाचित माझ्या अभ्यासानुसार टोपीची परंपरा ही वारकरी संप्रदायामध्ये असावी आणि ती आपल्या सर्वांकडे जी आहे ती सरळ टोपी आहे. एकच फक्त मनसरी आहे, बाकीच्या सरळ टोपी आहे. मग सरळ टोपी ही आपल्याला काय शिकवते? जिथं आपण असू, ज्या अवस्थेमध्ये असू, ज्या ज्या कामामध्ये आपण असू, त्या टोपीची सुद्धा जबाबदारी आहे. वारकरी संप्रदायाची ही टोपी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं प्रत्येक डबेवाला माणूस ही टोपी काय करतो? आपल्या डोक्यावरती परिधान करतो. ही वारकरी संप्रदायाची परंपरा आपण कोणत्या कामात आहोत हे काम महत्त्वाचं लक्षात घेण्यापेक्षा त्या संप्रदायाच्या आपल्याकडनं कसं त्या ठिकाणी जो काय प्रयत्न करता येईल त्या प्रयत्नातून अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम, मग पूजा असेल, खऱ्या अर्थानं सत्यनारायणाची पूजा ही वास्तुशांतीच्या मार्फत आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये होत असते. नवीन लग्न झालं की सत्यनारायणाची पूजा त्या ठिकाणी घातली जाते. का घातली जाते? त्या घरामध्ये आनंद, ऐश्वर्य, उत्तम आरोग्य या सर्व गोष्टी त्या ठिकाणी लाभाव्यात याच्याकरता आपण सत्यनारायणाची महापूजा करतो. परंतु आपण सर्व मित्रमंडळांनी ही जी पूजा आयोजित केली आहे याच्यामधून निश्चित प्रकारे आपल्या सर्वांचं कुटुंबाचं आरोग्य उत्तम राहील याची एवढी खात्री त्या ठिकाणी या व्यासपीठावरून देतो. आणि खऱ्या अर्थानं माणसं या कीर्तनाला किती आहेत? माणसं जरी कमी असली, नुसती गर्दी असून उपयोग नाही, माणसं दर्दी पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या समोर मला कीर्तन करायचं भाग्य लाभते ते म्हणजे 1,00,000 माणसाच्या बरोबर असणारा एकच व्यक्ती आहे. मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की बाबांच्या समोर मला कीर्तन करण्याचा योग येतोय. खऱ्या अर्थानं जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग आहे. जगद्गुरू तुकोबारायांचा गाथा आपल्याला कितपत कळला मला निश्चित प्रकारे सांगता येणार नाही, परंतु ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरू तुकोबारायांचा गाथा हे दोनही ग्रंथ जर आपण डोळ्यासमोर ठेवले तर गीतेचे आपण जर वाचक असाल, अभ्यासक असाल तर आपल्या थोडंसं काहीशा गोष्टी लक्षामध्ये येतील. उदाहरणार्थ गीतेचा 12वा अध्याय जर आपण पाहिला तर भक्तियोगो नाम द्वादशोध्याय, राजगुह्य राजयोगो नाम 9मोध्याय, पुरुषोत्तम योगो नाम 15दशोध्याय, असं प्रत्येक अध्यायाला एक ठराविक प्रकारचं नाव आहे गीतेमध्ये. मग तो अध्याय नक्की आपल्याला कशासाठी असेल, त्या अध्यायातून नक्की आपल्याला देवाला सांगायचंय काय, कमीत कमी एवढा भाव आपल्या काय होईल सर्वांच्या लक्षामध्ये येईल. मग गीतेचंच भाष्य ज्ञानेश्वरी आहे. ज्या वेळेमध्ये ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली त्यावेळेमध्ये ज्ञानोबारायांनी समोर गीता ठेवली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीता समोर ठेवली आणि ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं. मात्र जगद्गुरू तुकोबारायांचा गाथा हा कोणत्याही ग्रंथाचं भाष्य ठरत. जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथ्याची ज्या वेळेमध्ये निर्मिती झाली त्यावेळेमध्ये जगद्गुरू तुकोबारायांच्या समोर कोणत्याही प्रकारचा ग्रंथ आपल्याला पाहायला भेटत नाही. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीची एक ओवी जर आपण वाचली तर तिच्या वरच्या 10 ओव्या आणि तिच्या खालच्या 10 ओव्या यांचा संदर्भ कदाचित परस्पर जोडू शकतो, परंतु जगद्गुरू तुकोबारायांचा गाथा जर आपण वाचला तर त्याच्या खालचा अभंग त्याच्यासाठी पूरक असेल असं आपल्याला सांगता येत नाही, सांगता येत महाराज. ज्या वेळेमध्ये गाथ्याची निर्मिती झाली आपल्याला आपण मावळ तालुक्यातले आहोत, खेड तालुक्यातले आहोत. विशेषत्वानं जगद्गुरू तुकोबारायांना ज्या ठिकाणी साक्षात्कार झाला अगदी त्या साक्षात्कार भूमीपासून आपली गावं 20, 25, 50 एवढ्या किलोमीटर अंतरावरती असावी. आपल्या टोप्या सांगतात, बाकी काय नाही. एवढ्या जवळ असताना सुद्धा आपल्याला जगद्गुरू तुकोबाराय किती कळले हे ज्याचं त्यानं पहा. परंतु स्कॉटलँड देशामध्ये जन्माला आलेला सर अलेक्झांडर ग्रॉन नावाचा एक व्यक्ती आहे. जगद्गुरू तुकोबाराय आणि जगद्गुरू तुकोबारायचं गाथ्याचं महत्त्व सांगेल आणि मग अभंगाकडे त्या ठिकाणी वळेल. स्कॉटलंड देशामध्ये जन्माला आला. जन्माला आल्याच्या नंतर इतका प्रचंड बुद्धिवान असलेला हा सर अलेक्झांडर ग्रॉन, त्याचं डेव्हिड नावाच्या एका तत्वज्ञानावरती काय होतं, विशेष प्रभुत्व त्या ठिकाणी होतं. त्याच्यासारखा दुसरा एखादा कोणी व्यक्ती आहे का, बुद्धिवान व्यक्ती आहे का, हे शोधण्याचा त्यानं त्या ठिकाणी निर्णय घेतला. आणि प्रत्येक संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक राज्य असेल, देश असेल, खंड असेल, अशा प्रत्येक ठिकाणी तो सर अलेक्झांडर नावाचा व्यक्ती त्या ठिकाणी फिरू लागला. तो ज्या वेळेमध्ये फिरू लागला त्याची बुद्धीची खासियत एवढी होती की ज्या ठिकाणी जायचा, ज्या राज्यात जायचा, ज्या भागामध्ये जायचा, तिथली भाषा तो 1 महिन्याच्या आतमध्ये जशीच्या तशी शिकायचा. एवढा बुद्धिमान माणूस. ज्या वेळेमध्ये तो फिरत सर भारत देशामध्ये आला. भारत देशामध्ये आल्याच्या नंतर अनेक आत्मचरित्र ग्रंथ त्या ठिकाणी आपल्या डोळ्याखालून घातले, परंतु त्याचं मन बसलं नाही. आणि जसं तुम्ही गावाकडून मुंबईला आलात अगदी त्याप्रमाणे तो सुद्धा काय झाला, मुंबईमध्ये आला.
मुंबईमध्ये आल्याच्या नंतर तो उत्तम मराठी भाषा 1 महिन्याच्या आतमध्ये शिकला. त्याच्या स्वभावाप्रमाणे चांगल्या प्रकारची मराठी भाषा त्या ठिकाणी शिकला. शिकला नव्हे तर मुंबई विद्यापीठाचा तो काही दिवस कुलगुरू झाला. कुलगुरू झाल्याच्या नंतर जगद्गुरू तुकोबरायांचा त्या गाथा त्या व्यक्तीच्या वाचनामध्ये गेला आणि त्याला त्याच्या जीवनाचा खरा अर्थ सापडला. क्षणार्धामध्ये जातीनं धर्मानं ख्रिश्चन असलेला हा व्यक्ती जगद्गुरू तुकोबरायाचा गाथा पहिल्यांदा मराठीतून इंग्लिशमध्ये संपूर्ण गाथा ट्रान्सलेट केला आणि म्हणून तो गाथा त्यानं घेतला आणि आपल्या मायदेशामध्ये काय गेला, निघून गेला. तिथं त्या गाथ्याच्या प्रत त्यानं अनेक प्रत त्या ठिकाणी छापल्या आणि हजारो लाखो ख्रिश्चन व्यक्ती त्या ठिकाणी एकत्रित केले आणि जगद्गुरू तुकोबरायांच्या गाथ्याचं महत्त्व तो व्यक्ती सांगू लागला की जगद्गुरू तुकोबरायाच्या गाथ्याचं पारायण केल्याशिवाय या पृथ्वी तलावर जन्माला आलेल्या माणसाला मरण्याचा देखील अधिकार नाही. एवढा महत्त्वपूर्ण असलेला गाथा, एवढे महत्त्वपूर्ण असणारे जगद्गुरू तुकोबराय खऱ्या अर्थानं आपल्याला कळले का? किती वाऱ्या गेल्याच्या नंतर, किती माळा तोडल्याच्या नंतर, किती टोप्या मळवल्याच्या नंतर आपल्याला जगद्गुरू तुकोबराय कळतील. मला काही तुमच्यावरती टीका करायची नाही, परंतु आपल्यातलाच मी एक आहे हे समजून मी त्या ठिकाणी थोडासा अधिकार म्हणून त्या ठिकाणी बोलतो. जगद्गुरू तुकोबराय आपल्याला थोडेसे जरी कळले तरी आपल्या जीवनाचं काय होईल? थोडेसे नाही महाराज, एक अभंग जरी कळला, अरे ज्याला एक अभंग कळला सहज 50-50 हजार रुपये माणसं घेऊन जातात. आपण त्या भूमीतले असून सुद्धा आपल्याला कळलं नाही, हे आपलं काय आहे? दुर्दैव आहे महाराज. आणि अशा जगद्गुरू तुकोबरायांच्या गाथेतील हा अभंग आहे. खऱ्या अर्थानं जगद्गुरू तुकोबरायांच्या गाथेमध्ये अनेक गोष्टीचं वर्णन आपल्याला पाहायला भेटतं. जगद्गुरू तुकोबरायांनी भक्तीसाठी काही अभंग लिहिले, जगद्गुरू तुकोबरायांनी नामपर प्रकरणातील काही अभंग लिहिले, काकडा असेल, भजन असेल, सर्व गोष्टींचं वर्णन जगद्गुरू तुकोबरायांना गाथ्यामध्ये केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. परंतु ज्या वेळेमध्ये संतांचं वर्णन करण्याची वेळ जगद्गुरू तुकोबरायावरती आली त्यावेळेमध्ये जगद्गुरू तुकोबरायाचे शब्द कुठंतरी कमी पडल्यासारखे आपल्याला वाटू लागतात. या अभंगाच्या मार्फत का कमी पडले असं वाटू लागतात? ज्ञानोबरायांना संप्रदायाचा काय केला? पाया रचला. ज्ञानदेव रचिला पाया. जगद्गुरू तुकोबराय त्या संप्रदायाचे कळस झाले. ज्ञानोबरायांना आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये जसं जसं लिहून ठेवलं अगदी त्याप्रमाणे जगद्गुरू तुकोबरायांना त्या ज्ञानेश्वरीचं पारायण केलं असावं आणि म्हणून काहीसं त्या ठिकाणी जगद्गुरू तुकोबरायांचे शब्द आपल्याला कमी पडलेले पाहायला भेटतात. जगद्गुरू तुकोबराय हा विषय जर आपण डोळ्यासमोर घेतला, अनेक पदार्थाचं नव्हे तर इथून पाठीमागे लागलेले वैज्ञानिक शोध असतील किंवा इथून पुढे 100 वर्ष 200 वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही शोध लागणार असतील त्या सर्वांचं वर्णन 400 वर्षापूर्वी जगद्गुरू तुकोबरायांना गाथेमध्ये लिहिलं. जगद्गुरू तुकोबरायांना त्यावेळेमध्ये काही सांगणारे भेटले, काही ऐकणारे भेटले, काही निंदा करणारे भेटले. लोक काही एका लेवलची असतात का? सगळी. ज्याचा जसा जसा भाव असेल तो व्यक्ती जगद्गुरू तुकोबरायाला भेटत गेला आणि जगद्गुरू तुकोबरायाने त्याचं वर्णन गाथ्यामध्ये जसं तसं केलं महाराज. अनुभव आले अंगा ते या जगात देतसे. अनेक माणसांचे प्रकार त्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. पहिला वर्ग असा आहे की जो जीवन जगत असताना स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही, स्वतःचंही चांगलं करत नाही आणि दुसऱ्याचंही चांगलं होऊन देत नाही. ज्ञानोबराय बोलतात, आपण अंगी जळे नागवी जगाचे डोळे, पतंगा जैसे सळे दीपाचेनी. पहिला वर्ग असा आहे जो स्वतःचंही चांगलं होत नाही. कशाप्रमाणे? ज्ञानोबराय बोलतात, एखादा पतंग नावाचा किडा आहे. दिवा आपण गावाकडे ज्या वेळेमध्ये दिवा लावतो त्या दिव्याच्या भोवती गरगर 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 फिरत राहतो. किती फिरतो? फिरून त्याच दिव्यावरती त्या ठिकाणी आपटतो, स्वतःचाही जीव त्या ठिकाणी घालवतो आणि इतरांना काय करतो? अंधारात ठेवतो. स्वतःचंही चांगलं होऊन देत नाही, दुसऱ्याचंही चांगलं होऊन देत नाही. काय झालंय? शेजारी दोन माणसं राहत होती. आता शेजारच्याला किती बरं असतं, मी कीर्तनं सांगायची तुम्हाला गरज नसावी. तो व्यक्ती उठला, सकाळी उठला, मोठमोठ्याने ओरडत डॉक्टरकडे गेला. डॉक्टर साहेब एवढ्या मोठ्यानं ओरडत गेला. डॉक्टर साहेब म्हणजे नक्की झालं काय? म्हटलं पोट दुखायला लागले. डॉक्टरांनी काय फर्स्ट ट्रीटमेंट असेल त्याला चेक केलं, काही गोळ्या लिहून दिल्या. म्हटले नाही फरक पडला तर उद्या परत ये. दुसरा दिवस उजाडला, हा परत डॉक्टरकडे आला, परत इंजेक्शन दिलं, परत म्हटले नाही फरक पडला, परवाच्या दिवशी ये. पुन्हा तो परवाच्या दिवशी आला. इंजेक्शनामध्ये सलाईन वगैरे, सोनोग्राफी वगैरे सर्व त्याची ट्रीटमेंट केली. म्हटलं उद्या रिपोर्ट येतील, उद्या ये. उद्या तो व्यक्ती आला. दुसऱ्या दिवशी परत तो व्यक्ती आला. तिथं आल्याच्या नंतर म्हटले आज काय फरक? म्हटलं काहीच नाही, जसं पोट दुखतंय ना पहिल्या दिवसापासून अगदी त्या पद्धतीनं सारखंच ते पोट दुखतंय म्हटले.
म्हटले तुमचे सोनोग्राफीचे रिपोर्ट तर क्लिअर आहे, त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं काही नाही, मग तुम्हाला द्यायचं तरी काय नक्की? तो म्हटला काहीतरी तुम्ही खाल्लं असेल. तो म्हटला काहीच खाल्लं नाही, दररोज जसं जेवण करतो ना अगदी तशा पद्धतीने मी जेवण केलं, 8-10 दिवसात मी बाहेरचं सुद्धा काही खाल्लं. म्हटले मग नक्की झालं तरी काय? म्हटले सगळे डॉक्टर म्हणले सगळे इलाज त्या ठिकाणी मी करून पाहिले, पण तुमचं पोट काय दुखायचं थांबतच नाही. म्हटले नक्की काय झालं? म्हटलं जसं दुसऱ्याच्या घरासमोर 4 चाकाची गाडी उभी राहिली तसं पोट इतकं दुखायला लागले. आता तुम्ही मला सांगा, कोणता जगातला डॉक्टर असेल की तो या व्यक्तीला बरा करेल? नाही महाराज. तसे 2 मित्र शेजारी राहत होते. एकानं काहीतरी नवीन केलं की दुसऱ्याच्या चढावडीनं त्याच्यापेक्षा कर्ज काढून का होईना पण चांगलं, त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं. तो व्यक्ती जो पहिला व्यक्ती जो होता तो कंटाळून त्या ठिकाणी गेला. शेवटी कंटाळला, मी जे करील त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यापेक्षा चांगलं हा काहीतरी करतोय, हा ज्या वेळेमध्ये भाव त्याच्या मनामध्ये तयार झाला. म्हटलं आता देवाच्या शिवाय पर्याय नाही. राणावनामध्ये निघून गेला, देवाची साधना केली. देवाची साधना करण्याकरता हा शेजारचा व्यक्ती गेलाय असं दुसऱ्याला कळलं. तो सुद्धा काय झाला, त्याच्यासारखी साधना करण्याकरता जंगलामध्ये निघून गेला. हाही देवाचं नामस्मरण करतोय, तोही देवाचं नामस्मरण करतोय. नामस्मरणामध्ये सातत्य ठेवलं आणि खरोखर देव त्यांना काय झाले, प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्याच्या नंतर त्यांना विचारलं, म्हटले काय मागायचंय मागून घ्या. देवाने त्यांना विचारलं. तो पहिला जो व्यक्ती होता तो हुशार झाला. तो म्हटला मी जर काही मागितलं आणि माझ्या शेजारच्यानं फक्त एवढंच मागितलं की त्यानं जे मागितलं त्याच्यापेक्षा मला दुप्पट द्या, माझ्या मागण्याचा काय उपयोग होणार? काहीच उपयोग होणार नाही. तो म्हटला पहिले देवा त्याच्याकडे जाऊन या. देव म्हटले ठीक आहे. देव त्याच्याजवळ गेले, त्याला विचारलं काय पाहिजे? म्हटले नाही त्याला विचारून या. मग हा व्यक्ती गेला. म्हटला जर हे असंच चालणार असेल तर देव स्वतः समोर येऊन काय फायदा? तो म्हटला देवा मला जर द्यायचंच असेल तर एक काम करा, म्हटला माझी एक बाजू ही पूर्ण निकामी होऊ द्या, म्हणजे एक हात, एक कान, एक डोळा, एक पाय हा निकामी होऊ द्या. देव म्हटले अरे अनेक मागणारे भक्त मी त्या ठिकाणी पाहिले, पण तू एवढा असा मागणारा भक्त माझ्या आयुष्यामध्ये देव म्हटले मी कधी पाहिला नाही. तो म्हटला काय नाही देवा मला एवढंच पाहिजे, फक्त मला दुसरं काही नको. देव तथाच तू म्हणले. क्षणार्धामध्ये जसा पॅरालिसिस व्हावा अगदी त्याप्रमाणे त्या माणसाची एक बाजू काय झाली, संपूर्ण ती निकामी झाली. आता देव दुसऱ्याच्या जवळ गेले. आता याचा स्वभावच होता की याच्यापेक्षा काय करायचं, दुप्पट काहीतरी मागायचं. देव त्याला म्हटले बोल भक्ता काय पाहिजे? तो हुशार होता, तो पहिलं जसं करत होता अगदी त्याप्रमाणे म्हटला माझ्या शेजारच्या व्यक्तीनं जे मागितलं असेल त्याच्यापेक्षा मला काय द्या, दुप्पट द्या. आता तुम्हाला सांगावं लागेल की त्याची अवस्था काय झाली. संपूर्ण शरीर त्या ठिकाणी निकामी झालं आणि तो माणूस काय झाला, त्याचा मृत्यू झाला. म्हणून जीवन जगत असताना काही माणसं अशी असतात की स्वतःचंही चांगलं होऊन देत नाही आणि दुसऱ्याचंही चांगलं होऊन देत. विठ्ठल विठ्ठल नंबर 2चा वर्ग असा आहे की तो फक्त आणि फक्त स्वार्थ साधतो, परार्थ अजिबात साधत नाही. स्वतःचा फक्त त्या ठिकाणी स्वतःचं हित कशामध्ये आहे ते पाहायचं, बाकीचं दुसऱ्याचं किती नुकसान होतं याचा विचार करायचा नाही. ज्ञानोबराय बोलतात जैसे मनवाच्या काये भलतिया दुःख देत जाये, स्वार्थ साधिता न पाहे पराचे अहित. स्वार्थ साधत असताना दुसऱ्याचं किती नुकसान होते या गोष्टीचा विचार करायचा नाही. सहज एक व्यक्ती जात असताना त्याला बिडी पिण्याची तलब होती. शेजारी जात असताना नेमकी एकच काडी त्या बॉक्समध्ये शिल्लक राहिली आणि यानं बिडी बाहेर काढली. आता ती बिडी पेटवायची कशी, वारा त्या ठिकाणी चालू होता. शेजारचा जो त्याचा जुडीदार होता योगायोगाने त्याची दाढीसुडी फार मोठी होती. त्यानं काय केलं, सर्वांच्या परिचित म्हणे पहा, त्यानं काय केलं ती काडी घेतली आणि त्याच्या दाढीला काय केली, लावली आणि त्याच्यावरती बिडी धरून पेटवण्याचा प्रयत्न करू लागला. तो म्हटला अरे काय मारतो का काय मला? असं म्हटल्याच्या नंतर म्हटलं तुझी दाढी जळाली तरी चालेल पण माझी काय झाली पाहिजे, बिडी पिटली पाहिजे. फक्त आणि फक्त स्वार्थी लोक दुसऱ्याचं किती नुकसान होते याचा विचार करायचा नाही, मात्र आपला स्वार्थ काय करायचा, साधायचा. नंबर 3चा प्रकार असा आहे की स्वार्थही साधतो आणि स्वार्थ साधत असताना परार्थही साधतो, स्वतःचंही कल्याण करून घेतो आणि दुसऱ्यांचंही त्या ठिकाणी कल्याण होईल अशा प्रकारे त्या ठिकाणी वागतो. त्याच्यामध्ये महाराज म्हणतात का फेडीत पापताप पोखीत तिरीचे पादक, समुद्रा जाय आप गंगे जैसे. जशी गंगा समुद्राला निघाली, खऱ्या अर्थानं नद्यांचा जर स्वार्थ कशामध्ये असेल तर समुद्राशी एकरूप होणं हा नद्यांचा काय आहे, त्यांच्या जीवनामध्ये असलेला स्वार्थ आहे. परंतु स्वार्थ साधत असताना नदी डायरेक्टच डोंगरावरून निघाली
आणि डायरेक्टच समुद्राला येऊन भेटते का महाराज? नाही भेटत. आपल्यासारखे अनेक तऱ्हेने व्याकुळ झालेली माणसं असतात. पहिल्यांदा ती त्यांना पाणी देते, जनावरांना पाणी असेल, कपडे धुण्याकरता पाणी असेल, आपल्या शेतीला पाणी असेल, अशा प्रकारे प्रत्येक स्वार्थ तिचा हा समुद्राला जाणं एवढाच तिच्या जीवनातला स्वार्थ आहे. मात्र स्वार्थ साधत असताना किती परार्थ आहे महाराज. प्रत्येकाला पाणी. बरं नुसतंच पाणी नाही, नुसती तृप्ती नाही. महाराज म्हणतात वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. आताच त्या ठिकाणी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा झाली. दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. वाचन नुसतं गंगेचं नाव घेतलं तरी सुद्धा काय होतं? पुण्य आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही. किंवा अवघीच तीरते घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. पंढरपूरला गेलं आणि नुसती चंद्रभागा डोळ्यानं पाहिली तरी सर्व तीर्थ घडल्यासारखं आहे. हा चंद्रभागेचा काय आहे? परार्थ आहे. समुद्राला जाणं हा जरी तिच्या जीवनामधला स्वार्थ असेल तरी सुद्धा जाता जाता इतरांना मदत करणं, इतरांचा त्या ठिकाणी परार्थ करणं हा काय त्यांचा स्वभाव आहे. आणि नंबर 4चा वर्ग असा आहे महाराज की तो जीवन जगत असताना फक्त आणि फक्त त्या ठिकाणी परार्थ साधतो. किती परार्थ साधतो? ज्ञानोबराय बोलतात जो खांडवया घाव घाली का लावणी तयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे तैसा. ज्ञानोबरायची भाषा आहे. ज्ञानोबराय बोलतात किती परार्थ साधावा, किती परार्थ साधावा. अरे ज्या झाड त्या ठिकाणी लावलंही नाही, त्याला पाणी कधी घातलं नाही, मात्र एक व्यक्ती उठला आणि बांधावरती असणारं झाड त्या ठिकाणी तोडण्याकरता सुरुवात केली. झाड मोठं होतं महाराज. तास दोन तास ते झाड तोडत बसला. अर्ध झाड तोडून झालं, दमला. शेवटी त्याच झाडाच्या काय झाला? सावलीमध्ये बसला. वेळेप्रसंगी जेवणही त्याच झाडाच्या सावलीमध्ये केलं. आणि दमलेला असल्यामुळं 10 मिनिटाची का होईना पण झोपही त्या झाडाच्या काय केली? सावलीमध्ये झोप घेतली. परंतु झाड म्हणलं का मग तुम्हाला अर्ध तोडलंय, मग आता मी तुला सावली देणार नाही. आपण जर आंब्याच्या झाडाला दगड मारला त्याच्या बदल्यामध्ये ते आपल्याला कधी दगड देतं का? नाही देत महाराज. तो गोडच आंबा देतं. तुम्ही संतांना कितीही त्रास देण्याचा प्रयत्न करा, ते तुम्हाला काय करतात? आशीर्वादच दिल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय म्हणतात घातला दुकान देते आले असे दान संत उदार उदार भरले अनंत भांडार. आणि म्हणून सर्वात महत्वाचा असणारा हा वर्ग आहे महाराज. मग संतांचे आपल्यावरती किती उपकार आहेत? दैनंदिन जीवन जगत असताना सर्वात पहिले उपकार आपल्यावरती आहेत आपल्या आईचे. जिनं 9 महिने 9 दिवस आपल्याला उदरामध्ये वाढवल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलेलं असतं महाराज खारट खायचं नाही, तिखट खायचं नाही, गोड खायचं नाही, असं खायचं नाही, तसं खायचं नाही, इथं जायचं नाही, उन्हात जायचं नाही, इथं बसायचं नाही. बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी ती पथ्य डॉक्टरांनी सांगितलेले असतात. तेवढ्या सर्व पथ्य 9 महिने ती माता काय करते? त्या पथ्यांचं पालन करते. एकदा का प्रसूतीच्या काळ जवळ आला, त्या प्रसूतीच्या वेदना काय असतात महाराज आई झाल्याशिवाय कळत नाही. म्हणून इतक्या वेदना सहन करून आपल्याला लहानाचं मोठं करते. ज्या वेळेमध्ये एखादी माता जर जेवण करण्याकरता बसली असेल, अर्ध जेवण झालंय आणि तिच्या लक्षामध्ये आलं की बाळानं काहीतरी घाण केली, तसाच हात त्या ठिकाणी धुते, त्याला स्वच्छ करते आणि राहिलेलं अर्ध जेवण ती जेवते. हे आपल्यावरती काय आहेत? आपल्या आईचे किती उपकार आहे महाराज. तळपत्या उन्हात रख रख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर. शीतळ तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतळ छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवा पाशी मी ग आई तुलाच ग मागण. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. सर्वात प्रथम जर उपकार आपल्यावरती कोणाचे असतील तर ते आपल्या कोणाचे? आईचे उपकार आपल्यावरती महाराज.
चला पुढे. आईनं त्या ठिकाणी लहानाचं मोठं केलं की बोटाला धरून चालायला कोण शिकवतं? वडील शिकवतात महाराज. सर्वात प्रथम जर आपल्याला जास्त प्रेम जर कोण करत असेल तर महाराज ते वडील करतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकुराच्या हितासाठी आईचं चित्त त्या ठिकाणी वाहत असतं. लेकुराचं चांगलं व्हावं याच्याकरताच त्या ठिकाणी आई प्रयत्न करत असते. अगदी त्याप्रमाणे त्याही पेक्षा जास्त जर प्रयत्न लेकरासाठी कोण करत असेल तर तो बाप करतो. ज्या वेळेमध्ये सरळ एखाद्या वेळेस चालत असताना एखाद्या महिलेला जर आपण पाहिलं तर ती महिला, ती माता माऊली आपल्या बाळाला आपल्या कडेवरती घेते. पहा, आपण जर बारकाईनं पाहिलं असेल तर ती कडेवरती घेते. का? मी जे समोर पाहते तेच माझ्या बाळाला दिसावं हा भाव तिच्या मनामध्ये असतो. म्हणून आई ही कडेवरती घेते. मात्र बाप ज्या वेळेमध्ये पोराला उचलून घेतो ना, तो कडेवरती कधी घेत नाही, तो खांद्यावरती घेतो. का घेतो? ज्या ज्या बापानं गरिबीमध्ये त्या ठिकाणी दिवस काढलेले असतात, प्रत्येकाचं स्वप्न असतं मी जे माझ्या आयुष्यामध्ये काहीच करता नाही आलं मला, ते माझ्या मुलानं त्या ठिकाणी करून दाखवावं. अरे मी अशा हालाकीच्या परिस्थितीमधून आलो, कधी मला पॅरागॉनची चप्पल माझ्या पायामध्ये घालायला भेटली नाही, माझ्या पोरानं 5,000 रुपयाची कोल्हापूरची चप्पल घालावी आणि त्या ठिकाणी फिरावं. कर्मदरिद्री होतो मी, मला कधी सायकलवरती बसता आलं नाही, माझ्या पोरानं त्या ठिकाणी बुलेटवरती फिरावं. एसटीनं मला कधी प्रवास करता आला नाही, माझ्या पोरानं ऑडी, फॉर्च्युनर, मर्सिडीज सारख्या गाड्यामध्ये त्या ठिकाणी फिरावं. याच्याकरता जर आपल्यासाठी कोण झटत असेल तर तो फक्त आपला कोण आहे? बाप आहे महाराज. महाराज म्हणतात बाप करी जोडी लेकुराची ओढी आपली करवंडी वाळवणी. काय करतो महाराज बाप? जरी तो आपल्याला किती कडवट वाटत असला, तो रागीट वाटत असला, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये अफाट माया आहे महाराज. अफाट माया आहे. किती माया आहे महाराज? उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखवेना कधी कोणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हासू तरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल, लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल. आधाराचा वड जणू वाकल आभाळ, त्याच्या इना पाचोळा जिन रानो माळ, जिन रानो माळ. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. कळत नाही महाराज बापाची माया. असं म्हणतात की बाप झाल्याशिवाय ती कळत. आपल्यावरती बापाचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत. ज्या गुरुजींना आपल्याला एका ठिकाणी पहिल्यांदा आई शिकवली त्या गुरुजींचे आपल्यावरती उपकार आहेत. ज्या गावामध्ये आपण जन्माला आलो, ज्या गावामध्ये आपण लहानाचे मोठे झालो, त्या गावाचे सुद्धा आपल्यावरती काय आहे? एवढ्यांचे उपकार आहे. कदाचित मित्र परिवार आपला जर मोठा असेल आणि जर त्यांच्यामध्ये खरंच मैत्रीचा भाव असेल तर त्या मित्रांचे सुद्धा काय आहे? आपल्यावरती उपकार आहे महाराज. चांगले मित्र भेटणं हे देव भेटल्याच्या पेक्षा कमी नसतं महाराज. फक्त चांगले मित्र भेटावे लागतात. योगायोगानं आज गेल्या 2 दिवसापूर्वी एक असा प्रसंग घडला. आता तो जवळच्या व्यक्तीला त्या ठिकाणी कळेल. आमचा सोमनाथ भाऊ समोर बसलाय. अशी एका व्यक्तीवरती वेळ आली. क्षणार्धामध्ये त्यांना त्या ठिकाणी सर्व मित्रपरिवाराला फोन लावले आणि एक अर्ध्या तासामध्ये 1 ते 1.5 लाख रुपये त्या ठिकाणी जमा झाले. जीवनामध्ये जर कमवायचे असेल तर आपल्या सुखामध्ये जे मित्र येतील अशांकडे अजिबात लक्ष देऊ नका. जो दुःखात आपल्या पुढं असेल असे मित्र आपण कमवायला शिकावेत. खऱ्या अर्थानं 4-5 वर्षाचा त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी गाठभेट त्या ठिकाणी कमी होत होती, बैठका कमी होत होत्या, भेटण्याचे प्रसंग कमी होत होते. पण तरीसुद्धा या गोष्टी बाजूला ठेवून फक्त आपल्या मित्रासाठी जे आपल्याला करता येईल ना तो त्यांनी सर्वांनी करण्याचा प्रयत्न केला. क्षणार्धामध्ये 1-1.5 लाख रुपये त्या ठिकाणी जमा झाले. म्हणून असे मित्र जर आपल्या आयुष्यामध्ये असतील तर ते देवापेक्षा कमी नाही महाराज.
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. एक मित्र जरी आपल्याला जीवनामध्ये चांगला भेटला आणि त्यानं वाईट गोष्टीपासून आपल्याला त्या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न केला, जे खरं आहे ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला वाईट आहे तिथं वाईट म्हणलं पाहिजे आणि चांगलं आहे तिथं चांगलं म्हटलं पाहिजे, असा जर एक मित्र आपल्याला त्या ठिकाणी भेटला तर त्या मित्राचे सुद्धा आपल्यावरती काय आहेत, उपकार आहेत. प्रत्येकाचे उपकार आपल्यावरती आहे. आईचे उपकार जर असतील परंतु त्या प्रत्येकाच्या उपकारामध्ये अजून महाराज एक श्लोक आहे, रविचंद्र घोनो वृक्षा गावश्च सज्जना. हा एवढ्या जणांच्या आपल्यावरती काय आहे, उपकार आहे. सर्वात पहिले उपकार जर आपल्यावरती कोणाचे असतील तर ते सूर्याचे. सकाळी न सांगता त्या ठिकाणी उगवतो, सायंकाळी न सांगता त्या ठिकाणी काय होतो, मावळतो. दिवसभर आपल्याला त्या ठिकाणी प्रकाश देतो. त्याच्या आपल्यावरती काय आहेत, उपकार आहे. सूर्य 6 वाजता जर मावळला तिथून पुढे आपण लाईटीची बटणं दाबतो. 6 ते आपण फार फार तर 3-4 तास सर्वजण लाईट यूज करत असू, जर तेवढा वेळ आपण जर 3-4 तासाचं बिल हे आपल्याला महिन्यामध्ये काय करावं लागतं, भरावं लागतं. परंतु सूर्यानं दिलेला फुकाट प्रकाश आहे 12 तासाचा, आपल्याला त्यानं आपल्याकडे काही बिल मागितलं का, नाही महाराज. नंबर 2, चंद्राचे आपल्यावरती उपकार आहेत. रवी चंद्र घणो मेघो वृक्ष गावश्च सज्जना. हा चंद्राचे आपल्यावरती उपकार आहेत. तुम्ही म्हणाल तो तर रात्रीचा उगवतो, त्याचा काय उपयोग आहे. असं म्हणतात की ज्या वेळेमध्ये चंद्र उगवतो तो अमृताचा प्रकाश त्या ठिकाणी वर्षाव करत असतो रात्रीच्या वेळेमध्ये, आणि त्याच्या अमृताच्या वर्षाव झाल्यामुळं आपले सर्वांची पिकं काय होतात, असं म्हणतात की त्याच्या अमृताच्या वर्षावामुळं आपली पिकं त्या ठिकाणी वाढतात. आणि त्याच्यापासून आपण काय करतो, दररोजचं जेवण वगैरे करतो. म्हणून चंद्राचे सुद्धा आपल्यावरती काय आहेत, उपकार आहे. पाण्याचे आपल्यावरती उपकार आहेत. आपलं जर गाव चांगलं असेल तर त्या गावाचे उपकार आपल्यावरती आहेत. वृक्षाचे उपकार आपल्यावरती आहेत. एखादा व्यक्ती त्या ठिकाणी आपल्याला भेटला चांगला तर त्याचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत. या सर्वांचे उपकार आहेत. परंतु जगद्गुरु तुकोबारायला एका व्यक्तीने विचारलं, म्हटले महाराज संतांचे तुमच्यावरती किती उपकार आहे हो. सर्वांचं तुम्ही त्या ठिकाणी वर्णन केलं, परंतु ज्या संप्रदायामध्ये त्या ठिकाणी ज्या संप्रदायाचा प्रचार प्रसार तुम्ही रात्रंदिवस भजनाच्या माध्यमातून करता, त्या संतांचे तुमच्यावरती किती उपकार आहे. जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी थांबले. जगद्गुरु तुकोबारायांना काहीच कळलं नाही महाराज नक्की आता काय सांगावं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय त्या व्यक्तीला सांगू लागले अभंगाच्या पहिल्या चरणात, काय सांगू आता संतांचे उपकार, 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 Yeah.
पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. जगद्गुरु तुकोबाराया त्या व्यक्तीने विचारलं की संतांचे उपकार तुमच्या जीवनामध्ये काय आहे. जगद्गुरु तुकोबाराया म्हणलं, आता नक्की काय सांगू, काय आहेत, नक्की काय वर्णन करू त्या उपकारांचं. एखादा व्यक्ती जर गावावरून मुंबईला आला, नवीन जो व्यक्ती कधी त्यानं मुंबई पाहिली नाही, तो पहिल्यांदा समुद्र पाहण्याकरता समुद्रावरती जातो. कुठेही जाऊ द्या, समुद्रावरती तो व्यक्ती जातो आणि तो व्यक्ती एक समुद्र त्यानं पाहिला आणि तो व्यक्ती घरी आला की मग आपण त्याला विचारावं, पाहिला का रे समुद्र? तो म्हणतो हो पाहिला समुद्र. परत आपण त्याला विचारावं, मग किती मोठा समुद्र? तो थोडासा विचार करायला सुरुवात करतो. बर, बोटीमध्ये त्या ठिकाणी लोक बसली होती का? तो म्हणतो हो बसली होती. तू बसला होता का? हो म्हटलं बसलो होतो. मग तुझा अंदाजे ज्या वेळेमध्ये बोट समुद्रामध्ये जात होती, समुद्रामध्ये आतमध्ये गेल्याच्या नंतर तुझ्या अंदाजे किती TMC पाणी साठा त्या समुद्रामध्ये असेल? तो परत डोक्याला हात लावून बसतो. बरं ठीक आहे जाऊ दे, नाही तुला दोन्ही प्रश्नाची उत्तर आली तर तुझ्या अंदाजे किती तो समुद्र खोल असेल सांगता येईल का महाराज? नाही सांगता येत. एखादा व्यक्ती पहिल्यांदा विमानामध्ये जर बसला, तो त्याचं त्या ठिकाणी मनोगत तुम्ही घ्या, कदाचित तो आपल्याला सांगू लागतो, असं होतं विमान, वरून घरं एवढीशी दिसत होती, असं पाहिलं तसं पाहिलं. फक्त त्याला एकच प्रश्न विचारा, विमान हे आकाशामधून चाललं, तुझा अंदाज किती मोठं होतं आकाश? सांगता येईल? नाही सांगता येणार महाराज. अरे समुद्राची खोली सांगणं कठीण आहे, समुद्राची व्यापकता सांगणं कठीण आहे, आकाशाची व्यापकता सांगणं कठीण आहे. अगदी त्याप्रमाणे तो व्यक्ती जर त्याला आपण विचारलं की याचं संपूर्ण आम्हाला त्या ठिकाणी सांग, याचं काय आहे, तो व्यक्तीच्या तोंडातून सुद्धा शब्द येतात महाराज की नक्की काय सांगावं. आता समुद्रात किती पाणी आहे हे कधी मोजता आतापर्यंत कोणी मोजलं नाही. समुद्र किती खोल आहे हे आतापर्यंत कोणी सांगितलं. आकाश किती मोठं आहे, आकाशाचं क्षेत्रफळ किती आहे हे आतापर्यंत त्या ठिकाणी कोणी सांगितलं नाही. म्हणून कोणी सांगितलं नाही तो म्हणतो आता तुम्ही विचारता खरं, पण मी नक्की काय सांगू? का? एखाद्या गोष्टीची व्यापकता त्या ठिकाणी मोजता येत नाही, खोली मोजता येत नाही, लांबी मोजता येत नाही, रुंदी मोजता येत नाही, किंवा किती त्या समुद्रामध्ये पाणी साठा आहे ही गोष्ट सुद्धा मोजणं अशक्य आहे. अगदी जगद्गुरु तुकोबाराया सुद्धा त्या ठिकाणी बोलले की संतांचे माझ्या जीवनामध्ये इतके उपकार आहेत की आता मी काय सांगू, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय सांगावे? जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात 3 वर्ग आहेत पहा. काही व्यक्ती आपल्याला जीवन जगत असताना उपकारावरती अपकार करताना पाहायला भेटतात. नंबर 1चा वर्ग आहे, ज्यानं त्या ठिकाणी मुंबईला आणलं, शिकवलं, घडवलं, मोठं केलं, नोकरी लावून दिली, ज्या वेळेमध्ये राहण्याची खाण्याची सोय नव्हती, आपल्या सर्व पोटापाण्याची सोय केली, आणि आपण त्याच्याबरोबर जर बोलत नसा तर आपण कोण आहे? कृतज्ञ. त्याच्यासारखा कृतज्ञ दुसरा कोणी नाही. उपकारावरती अपकार करणं अशी माणसं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. ज्यांना वाढवलं, मोठं केलं, पक्वा शिकवला, कीर्तन शिकवलं, किंवा ज्यांच्या मार्फत आपण संप्रदायामध्ये त्या ठिकाणी आलो, आपण जर त्याच गुरुजींना नाव ठेवत असू तर आपल्यासारखा दुर्भागी दुसरा कोणी कसेही असले तरी ते आपले कोण आहेत? गुरुजी आहेत. ह्या गोष्टीचा ज्या वेळेमध्ये आपण स्वीकार करतो त्या वेळेमध्ये आपण कृतज्ञ आहोत असं त्या ठिकाणी स्वतःला म्हणून घेऊ शकतो. परंतु जीवन जगत असताना माणसं कृतज्ञ झालेली दिसतात. ज्ञानोबा एक छान सुंदर प्रकारच्या ओळीमध्ये सांगतात, जेथेची या कृपा लाहिजे वरू, तेथेची मनी हा व्याभिचारू, कायमी भस्मासुरू अर्जुन म्हणे. ज्या वेळेमध्ये युद्धाचा प्रसंग आला, कुरुक्षेत्रावरती, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हा युद्धाचा प्रसंग निर्माण झाला. अर्जुनानं त्या ठिकाणी धनुष्याला बाण लावला. समोर पाहतं तर कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, अरे बापरे, ज्यांच्याकडे मी शिकलो त्यांच्याच विरोधामध्ये त्या ठिकाणी मला बाण चालवावा लागेल. अर्जुन म्हणू लागला, मी काय कायमी भस्मासुरू अर्जुन म्हणे. भस्मासुरानं काय केलं? ज्या भगवान शंकरानं त्यांना वर दिला. काय वर दिला? ज्या वेळेमध्ये भगवान शंकरची स्नान संध्या ज्या वेळेमध्ये आटपत होती, भगवान शंकराला दररोज चिता भस्म लागायचा, अंगाला लावण्याकरता भस्म लागायचा, आणि तो भस्म आणून देण्याचं काम तो काय करायचा? भस्मासूर करत होता. एक दिवशी भरपूर अशा प्रकारे उशीर झाला आणि तो आलाच लवकर नाही. तो लवकर आला नाही भगवान शंकरापर्यंत. भगवान शंकरजी म्हटले, काय बाबा कुठे गेला होता? म्हटलं आज कोणी मेलं? कोणच मेलं नाही. चिता भस्म, ज्या मेलेल्या माणसाचा भस्म आणायचा ना अंगाला लावायचा. भस्मासूर म्हणला आज कोणीच मेलं नाही.
भगवान शंकरजी म्हटले बापरे तुझ्या ह्या गोष्टीमुळे जर माझ्या पूजा येत असेल, ह्या गोष्टीमुळे जर पूजेसाठी व्यत्यय येत असेल तर भगवान शंकरजी म्हटले तुला मी आजपासून वर देतो. भगवान शंकरजींनी त्या भस्मासुराला वर दिला. ज्या व्यक्तीच्या डोक्यावरती तू हात ठेवशील त्याचं काय होईल? भस्म होईल. म्हणले उद्यापासून तुला अजिबात उशीर लागणार नाही. भस्मासुरानं तो वर स्वीकारला. जोपर्यंत त्याच्यामध्ये अहंकार नव्हता तोपर्यंत भस्मासुराला जर तो भस्म भेटला नाही तर तो एखाद्या माणसाच्या डोक्यावरती हात ठेवायचा, तो माणूस मरून जायचा. मग त्याचा भस्म घेऊन काय करायचे? भगवान शंकरजीपर्यंत त्या ठिकाणी तो पोहोचायचा. परंतु ज्या वेळेमध्ये त्याच्यामध्ये अहंकार निर्माण झाला, लोक त्याला घाबरू लागली. महाराज आता मरायला कोण घाबरत नाही? सर्वच माणसं त्या ठिकाणी मरणासाठी घाबरतात. भस्मासूर आला असं म्हटलं की लोक गावाच्या गाव सोडून पळून जायचे. अहंकार त्याच्यामध्ये तयार झाला. तो इतका तयार झाला. एक दिवस नारद महर्षींची भेट झाली. नारद महर्षींची भेट झाल्याच्या नंतर त्यांच्या डोक्यावरती हात ठेवण्याचा प्रयत्न केला महाराज. नारद महर्षी होते. ते म्हटले माझ्यासारख्या साधूला मारून तुझा काही उपयोग होणार? एक काम कर म्हटले, ज्यानं तुला हा वर दिलाय ना त्याच्या डोक्यावरती हात ठेव. तो म्हटला मग काय होईल? म्हटलं अरे कैलासासारखं राज्य तुला भेटेल, पार्वतीसारखी सुंदर असणारी पत्नी तुझी होईल, अजून काय पाहिजे म्हटला. त्यालाही ते पटलं महाराज. आणि भगवान शंकराच्या डोक्यावरती हात ठेवण्याकरता तो काय झाला? निघाला. विष्णूजींना प्रश्न पडला की आता यानं जर भगवान शंकराच्या डोक्यावरती हात ठेवला, शेवटी देवानं दिलेला वर आहे, तो कधी खोटा होऊ शकत नाही. तो तुम्ही कुठेही वापरण्याचा प्रयत्न केला तो खराच होतो. भगवान शंकरजीच्या डोक्यावरती हात ठेवण्याकरता निघाला. भगवान विष्णूनं त्या ठिकाणी मोहिनीचं रूप घेतलं महाराज. भगवान विष्णूनं मोहिनीचं रूप घेतलं आणि त्याच्या रस्त्यामध्ये येऊन काय झाले? उभे राहिले. उभे राहिल्याच्या नंतर त्यानं त्या मोहिनीच्या रूपाकडे पाहिलं. आता देव पहिल्यांदाच महाराज इतका सुद्धा नाही. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया सावळे रूपडे चोरटे चित्ताचे उभे पंढरीचे विटेवरी रामा सावळे रूपडे चोरटे चित्ताचे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया. देव जर पुरुष असताना इतका सुंदर दिसत असेल, मग स्त्री वेशामध्ये देव काय दिसत असेल महाराज. त्यानं देवाच्या त्या असणाऱ्या मोहिनीकडे पाहिलं आणि तो त्या ठिकाणी काय झाला? निम्मागार झाला. देवाकडे पाहत राहिला. देव त्या मोहिनीच्या रूपाच्या कडकडनं असा त्या ठिकाणी गिरक्या घालू लागला. तिला विचारलं भस्मासुरानं, म्हटले कुठं निघालात? ती म्हटली काय नाही, वर शोधण्याकरता मी निघाले. ती म्हटले वा वा, मी सुद्धा वधू शोधण्याकरता त्या ठिकाणी निघाले. मोहिनीच्या रूपामध्ये असणाऱ्या भगवान विष्णूजींना त्या भस्मासुराला विचारलं. म्हटले माझी आट आहे, मी अशा मुलाबरोबर लग्न करील, अशा माणसाबरोबर लग्न करील, त्याला माझ्यासारखं नृत्य यायला पाहिजे. तो म्हटलं आपल्याला काय तसल्या भानगडी जमत नाही, पण तुम्ही जर शिकवलं तर मी ते सुद्धा काय करीन? शिकण्याचा प्रयत्न करील. मग ती त्याला शिकवण्यासाठी तयार झाली महाराज. मग तिनं कमरेवरती हात ठेवला, असा हात केला, असा हात केला. जसं जसं ते नृत्यकला शिकवतात अगदी त्या पद्धतीनं तिनं तो हात त्या ठिकाणी देव करू लागले. आणि त्याच्या नकळत ज्या वेळेमध्ये संपूर्ण लक्ष त्याचं देवाकडं केंद्रित झालं, त्याच्या नकळत त्या मोहिनीच्या रूपामध्ये असणाऱ्या भगवान विष्णूजीनं डोक्यावरती हात ठेवला आणि हाही त्या ठिकाणी विसरला. जसा डोक्यावरती तिनं हात ठेवला तसा यानंही ठेवला आणि स्वतःचा काय झाला? भस्म झाला. म्हणून उपकार्यावरती जर अपकार करण्याचा आपण जर प्रयत्न केला तर निश्चित प्रकारे आपला सुद्धा एक दिवस भस्म झाल्याशिवाय राहणार. एक वर्ग जीवनामध्ये असा आहे. नंबर 2 महाराज म्हणतात की उपकारावरती उपकार करतो. ज्या माणसानं आपल्यावरती उपकार केले ना, उपकार्यावरती उपकार करणं हे कृतज्ञ असल्याचं लक्षण आहे महाराज. पांडवांच्या राजसू यज्ञामध्ये शुकाचार्यजींनी एक पोपट बनवून भाताचं एक शीत खाल्लं होतं. त्याचा परिणाम म्हणून, त्या उपकाराची जाण म्हणून परीक्षितला काय केलं? 7 दिवसामध्ये भागवत सांगून मुक्त केलं. याला म्हणतात उपकाराची फेड उपकारण करणं. मात्र 3रा वर्ग असा आहे की तुम्ही त्यांच्यावरती उपकार करा नाही तर अपकार करा. ते केवळ आणि केवळ तुमच्यावरती उपकार करत असतात आणि त्यांच्या उपकारामधून कधीही तुम्हाला उतराई होता येत नाही. त्यांना संत असं म्हणतात महाराज. म्हणून महाराज म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार. काय करतात संत? मज निरंतर जागविती. निरंतर मला जाग ठेवण्याचं काम हे संत करत असतात. कशा पद्धतीने जागवतात? महाराज म्हणतात की संतांचा मुळामध्ये अधिकार असा आहे की संत पहिल्यांदा संतांना जागा करतात. उठा साधू संत साधा आपुले हित, जाईल जाईल हा नरदेह,
मग कैसा भगवंत. संत हे पहिल्यांदा संतांना जाग करतात. मग संत एकदा जागे झाले की सगळे संत मिळून काय करतात, देवाला जाग करतात. महाराज उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत संत देवाला जाग करतात. आणि एकदा देव जाग झाले का मग संत तुमच्या माझ्यासारख्या जड जीवनला काय करतात, जाग करतात. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिगा देवासी. सर्व मिथ्ये महाराज, सर्व मिथ्ये महाराज. धन दारा पुत्र जन सर्व काय आहे, याला तृणत्राय अशा प्रकारे किंमत द्या. महाराज म्हणतात जन तन धन केले तृणा हे समान. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जीवन जगत असताना जन तन आणि धन या गोष्टी आम्ही काय केल्या, त्याला गवताच्या काडीच्या एका काडीप्रमाणे त्या ठिकाणी किंमत दिली. आणि म्हणून याच्यामध्ये तुम्ही गुरफटत बसू नका. हे कसं आहे महाराज, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरझार हरिविन. तुम्ही कितीही तुमच्या मुलांसाठी जरी केलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. तुम्ही किती एखाद्याला आपलं जरी म्हटलं तरी त्याचाही काही उपयोग होणार. तुमच्या शेवटच्या काळामध्ये तुम्ही नामस्मरण काय केलं आणि तुम्ही देवाची भक्ती काय केली एवढंच तुमच्या त्या ठिकाणी काय होणार आहे, कामाला येणारे. महाराज लोक देवाला सोडत नाही, देवाला वापरायचं सोडत नाही. महाराज देवाकडे ज्या वेळेमध्ये आपण जातो काहीतरी मनामध्ये मागतो. असा माणूसच नाही की तो देवाच्या जवळ गेल्याच्या नंतर काही मागत नाही. कमीत कमी देवा मला सुखाचं ठेव एवढं तरी काय करतो. आणि किती लहानपणापासून ही सवय लागतो महाराज. ज्या वेळेमध्ये लहान बाळ असतं ना 1 वर्षाचं 8 महिन्याचं 10 महिन्याचं, त्याला बोटाला धरून म्हातारा माणूस ज्या वेळेमध्ये देवळात जातो म्हणतो बाबा म्हण देवाला की मला कसं ठेव, सुखाचं ठेव. इथून आपली मागण्याकरता देवाला सुरुवात होते अगदी लहानपणापासून. तेव्हापासून आपण फक्त देवाकडे मागतच आलोय आणि मरतपर्यंत आपण सुद्धा काय करतो, देवाकडे मागत राहतो, परंतु त्याचा काही उपयोग होत नाही. महाराज भागवतकार सांगतात पहा, कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, कोई किसी का नहीं ये झूठे नाते हैं नातों का क्या. कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, सुख में साथ रहेंगे तेरे, दुख में सब मुंह मोड़ेंगे, दुनिया वाले तेरे होकर तेरा ही दिल तोड़ेंगे, आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा, कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, होगा मसीहा सामने तेरे फिर भी ना बच पाएगा, तेरा अपना खून ही आखिर तुझको आग लगाएगा, देते हैं भगवान को धोखा इंसान को क्या छोड़ेंगे, कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. सगळं खोटं आहे महाराज. अशा प्रकारे संत काय करतात, धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून आणि शरण एका देवाशी तुम्ही ज्याच्या बरोबर नाती लावाल तो एक दिवस का होईना पण तुम्हाला धोका दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नातं जर लावायचं असेल तर ते देवाच्या जवळ लावा, आयुष्यामध्ये कधीच धोका होणार नाही. संत हे जाग करण्याचा प्रयत्न करतात. महाराज म्हणतात मज निरंतर जागविती. संत देवाला जागवतात, संत संतांना जागवतात आणि संत तुमच्या आमच्यासारख्या जड जीवनाला त्या ठिकाणी जाग करतात. आणि म्हणून अशा संतांच्या चरणी मी माझा जीव जरी दिला
तरी तो त्या ठिकाणी काय होईल, कमी पडेल. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, 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 काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. ठेवितो हा पायी जीव थोडा, ठेवितो हा पायी जीव थोडा, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. संतांचे उपकार महाराज म्हणतात की माझ्या जीवनामध्ये आहे, इतके आहेत की त्यांच्या चरणावरती मी माझा जीव जरी ओवाळून टाकला तरी तो त्या ठिकाणी काय होईल, कमी पडेल महाराज, तो जीव सुद्धा कमी पडेल. बरं, सर्व संत काय करतात महाराज, संत दिसायला जरी सारखे साधे असले तर ती अधिकारण मात्र काय आहे, भरपूर अशा प्रकारे मोठे असतात. महाराज म्हणतात, समुद्र नदीनो हे पैगा, पाषाण म्हणून लिंगा, संत नवती जगा माणसाच्या सारखे. दिसायला ते आपल्यासारखे जरी दिसत असले तरी ते आपल्यासारखे दिसत नव्हते महाराज. संत ज्याच्या जीवनामध्ये येतात ना महाराज, संत काय करतात, पै अहितापासून ही काढीती, हित देऊनी वाढवती, नाही उक्ती या परोक्ती माऊली जगा. अशा या संतांच्या जीवनामध्ये भेट होणं, आद्य गुरु शंकराचार्य सांगतात की जीवनामध्ये तुम्हाला सर्व काही गोष्टी भेटतील. काय भेटेल, सुभाषितकार सांगतात, शरीरम स्वरूपम यथावा कलत्रम यश चारु चित्रम धनमेरु तुल्यम मनश्चेन लग्नम गुरुरंग्र पद्मे तथक किम तथक किम तथक किम तथक किम. जीवनामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी त्या ठिकाणी भेटतील, परंतु तुमच्या जीवनामध्ये आद्य गुरु शंकराचार्य सांगतात, दुर्लभम त्रयमे वेत्तम देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी भेटतील, परंतु 3 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये काय आहेत, दुर्लभ अशा प्रकारच्या आहेत. पहिली गोष्ट तुम्हाला मनुष्य देह भेटणं. हे ठिकाणी कसं आहे, सापडला देह काकटाळी न्याय, न कळो ते उपाय कळो आले. महाराज, आंधळ्याच्या टाळीमध्ये जसा कावळा सापडावा, डोळस माणसाला तो पकडणं अशक्य आहे, मात्र तो आंधळ्याच्या टाळीमध्ये सापडावा हे असं जसं दुर्लभ आहे, तसं हा मनुष्य देह त्या ठिकाणी भेटणं तेवढे दुर्लभ आहे महाराज. मनुष्यत्व मुमुक्षुत्व, मुमुक्षु या ठिकाणी भेटणं आपल्याला कठीण आहे. ज्याच्या मनामध्ये मोक्षपदाची प्रचंड इच्छा आहे असा मुमुक्षु आपल्याला भेटणं ती एक दुर्लभ घटना आहे. आणि नंबर 3, परंतु ती आज आपल्या सर्वांची काय झाली, इच्छा पूर्ण झाली महाराज. साधवो नाही सर्वत्रम. महाराज म्हणतात 3 गोष्टी अशा आहे, मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय. हा महापुरुष भेटणं त्या ठिकाणी कसं आहे, अवघड आहे. किती अवघड आहे, शैले शैलेन माणिक्यम मोतिक्यमना गजे गजे साधवो नाही सर्वत्रम चंदनमना वणे वणे. इतकं दुर्लभ आहे महाराज. शैले शैलेन माणिक्यम, कदाचित माणिक्य नावाचा धातू हा अनेक दगडाच्या खाणीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला भेटतो, तो दुर्लभ आहे महाराज. तो एखाद्याच खाणीमध्ये कधीतरी आपल्याला भेटतो, तोही भेटेल वेळेप्रसंगी, तोही भेटतो. असं म्हणतात की हत्तीच्या मस्तकामध्ये मोती नावाचं रत्न आपल्याला पाहायला भेटतं, पण ते दुर्लभ आहे. तो सगळ्याच हत्तीच्या मस्तकामध्ये ते असेल असं निश्चित सांगता येत नाही, परंतु अनेक जर हत्तीच्या मस्तकामध्ये आपण पाहिलं तर ते एखाद्याच हत्तीच्या मस्तकामध्ये तेही आपल्याला भेटेल सुद्धा. महाराज म्हणतात की जंगल प्रत्येक ठिकाणी, आता आम्ही जसं त्या दैसरपासून पुढे आलो तसं जंगलच जंगल आहे महाराज. मग इतकी जंगल मोठी मोठी आहे, मग प्रत्येक जंगलामध्ये कुठे चंदनाचं झाड भेटत असतं का, नाही भेटत महाराज. जसं चंदनाची वनस्पती एखाद्याच जंगलामध्ये त्या ठिकाणी एखादं झाड आपल्याला भेटतं, एक जन्म काय महाराज, हजारो जन्म जरी आपले
या दशेमध्ये निघून गेले ना तरी त्या हजारो जन्मामध्ये आपल्याला साधूची भेट होईलच. इतकी ती गोष्ट दुर्लभ आहे. मात्र ती आज काय झाली, आपल्या सर्वांची काय झाली, पूर्ण झाली. स्वतः बाबा या ठिकाणी 2 तास कीर्तन ऐकण्याकरता उपस्थित आहे. फार भाग्यवान समजतो महाराज मी स्वतःला. बाबा साधवो नाही सर्वत्रम चंदनमना वणे वणे, अगदी त्याप्रमाणे आज बाबांची त्या ठिकाणी भेट झाली. साधू माणसं कधीही कुठं जात नाहीत. आपण नशिबान आहात. जे जे बाबांचे अनुग्रहित असतील त्यांचं नशीब इतकं मोठं आहे महाराज, इतकं मोठं आहे की त्याचं काय वर्णन करावं. काय त्यांचा महिमा वर्णुमी पामर, त्यांचा महिम्याचं काय वर्णन करायचं. अशा असणारे संत, त्यांचा अधिकार किती आहे महाराज. महाराज म्हणतात की म्हैसे पुत्रा मुखी बोलवणे श्रुती, चालविली भिंती बैसोनिया, नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी किंवा फिरविले देऊळ, जगा माझे ख्याती नामदेवा हाती. अजून काय संतांचे दिसायला जरी साधे दिसत असले तरी असायला मात्र कसे आहेत, अधिकार संपन्न आहेत महाराज. जळी दगडा सहित वया, तारी येल्या जैस्याला ह्या, धन्य तुकोबा समर्थ, जाण केला हा पुरुषार्थ. अधिकारानं त्यांचा अधिकार एवढा आहे की ज्या वेळेमध्ये ज्ञानोबरायांना मधुकरी मागण्याकरता आळंदीमध्ये जावं, आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर त्यांच्या ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये कुणीही कधी मधुकरी दिली नाही दिली महाराज. कुणीतरी यावं त्या झोळीमध्ये शेण टाकावं, कुणीतरी ज्ञानोबरायांना चिखलाचे गोळे फेकून मारावेत, कुणीतरी ज्ञानोबरायांना कानाखाली मारावी, लात मारावी, नाही त्या प्रकारे ज्ञानोबरायांचे हाल केले. परंतु तरी सुद्धा कदाचित जर एखाद्या मातेला ज्ञानोबरायांची दया आली आणि आपल्या स्वतःचा मुलगा म्हणून ज्ञानोबरायांकडे एखाद्या मातेनं पाहिलं आणि तिच्या मनातली ममता जागृत झाली, तिनं घरातून काय मूठभर पीठ त्या झोळीमध्ये टाकलं असेल, ते सुद्धा विसोबा खेत्रासारख्या माणसानं काय केलं, त्या पिठामध्ये माती कालवण्याचं काम केलं. मग संतांनी त्यांना दूर केलं का महाराज? नाही केलं महाराज. त्या विसोबा खेचराला आमच्या मुक्ताईनं काय केलं, त्या ठिकाणी गुरु केलं महाराज. नामदेवांचा गुरु त्या विसोबा खेचराला त्या ठिकाणी मुक्ताईनं केलं. तुम्ही काहीही जरी केलात एक वेळेस बाकीच्या ठिकाणी तुम्हाला कुणी माफ करणार नाही, परंतु संत अंतःकरणाने एवढे उदार आहेत की तुम्ही तिथं काही केलं. आम्ही ज्या वेळेमध्ये संस्थेमध्ये होतो त्यावेळी बाबा पाठात नेहमी सांगायचे महाराज, ज्या वेळेमध्ये इतरत्र ज्या वेळेमध्ये तुमच्यावरती अशी कधी वेळ येईल सर्व सोडण्याची त्या ठिकाणी इच्छा तयार होईल, त्यामुळे मध्ये एकच काम करा महाराज, एकतर आळंदीला जा नाहीतर पंढरपूरला जा. कदाचित जर तिथं लाज जरी संतांची लागली, साधूची लागली, तरी तो माणूस उद्धाराच्या दिशेने गेल्याशिवाय राहणार. उदार संत उदार उदार संत उदार उदार भरल्यानंद भांडार संत उदार उदार भरल्यानंद भांडार उदार भरले अनंत भांडार. किती उदार आहेत महाराज. ज्या ज्ञानोबरायांना त्या ठिकाणी संपूर्ण लोकांनी त्रास दिला, आळंदीतल्या लोकांनी त्रास दिला, अनेक व्यक्तींनी ज्ञानोबरायांना त्रास दिला, परंतु ज्या वेळेमध्ये ज्ञानोबरायांना पसायदान मागितलं त्यावेळेमध्ये ज्ञानोबराय म्हणले का आळंदीतले लोक सोडून आता विश्वासमुखी देवी नाही म्हटले महाराज. असं नाही म्हटले. जगद्गुरु तुकोबा देहूतल्या लोकांनी जगद्गुरु तुकोबारांना त्रास दिला तरी सुद्धा वैकुंठ कमल ज्या वेळेमध्ये झालं त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारांनी प्रत्येकाला म्हणू लागले, आले चला माझ्याबरोबर वैकुंठाला जायचंय, स्वतः देव नेण्याकरता येतोय. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले नाही मला मग रामेश्वर भट्टांनी त्रास दिला आणि मला मंबाजीबाऊंना त्रास दिला म्हटले का? नाही म्हटले महाराज. ज्या ज्या वेळेमध्ये संत
संतांचं हृदय इतकं विशाल आहे की तुम्ही त्यांना काही जरी कळा ते तुम्हाला सुज्ञ मार्गाला त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करतात. म्हणून ज्या ज्या वेळेमध्ये आपल्या जीवनामध्ये असा काही प्रसंग येईल, एकटेपणा ज्या वेळेमध्ये वाटायला लागेल ना, त्या वेळेमध्ये एक काम करा, आळंदीला जा, ज्ञानोबांच्या समाधीवर डोकं ठेवा. तिथं गेल्याच्या नंतर जे सुख आहे, तिथं गेल्याच्या नंतर जे समाधान आहे महाराज, ते कुठंही भेटत नाही. बाबा पाठामध्ये नेहमी सांगायचे, ये दरबार है ज्ञानेश्वर भगवान का, ये दरबार है ज्ञानेश्वर भगवान का, यहाँ दर्द और दुख मिटाए जाते हैं, दुनिया के ठुकराए हुए लोग यहाँ सीने से लगाए जाते हैं. ते ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये जर तुम्ही गेला तर तुमची जेवणाची आवड होणार नाही, खाण्यापिण्याची आवड होणार नाही, तुमची सर्व व्यवस्था त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. का? तो संतांचा दरबार आहे. तिथं फक्त द्यायचं काम होतं, तुमच्या बदल्या काही घेण्याचा प्रसंग कोणी तुमच्याकडनं करणार नाही. आणि असे संत त्या ठिकाणी भेटणं हे दुर्लभ आहे. कदाचित जर ते भेटले तर महाराज म्हणतात की माझा जीव जरी त्यांच्या पायावरती दिला तरी मी त्यांच्या ऋणातून मुक्त होणार, उतराई होणार नाही. काय करतात संत भेटल्याच्या नंतर? अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, सहज बोलणे हित उपदेश करोणी सायास शिकविती. संत भेटणं ही दुर्लभ अशा प्रकारची गोष्ट आहे. परंतु जर ते संत आपल्या जीवनामध्ये आपल्याला भेटले तर निश्चित प्रकारे काय करतात, त्यांच्या बोलण्यामधून सहज बोलतात, मात्र तो हिताचा उपदेश होतो. सहज बोलणे हित उपदेश करोणी सायास शिकविती. सहज बोलतात महाराज. पहा, ज्या वेळेमध्ये आता 18 तारखेपासून, येणाऱ्या 18 तारखेपासून भगवान परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा हा आमच्याजवळ असणाऱ्या कडूस गाव या ठिकाणी येतो. 5-6 दिवसासाठी देव पंढरपूरला असा बोर्ड लावला जातो की भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा हे कडूस या गावी 5 ते 6 दिवस काय झालेत, मुक्कामी गेलेत, असं त्या देवळामध्ये मंदिरामध्ये त्या ठिकाणी बोर्ड लावला जातो. त्याचं कारण असं आहे
एवढं बोलून आपण त्या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देऊया. ज्या वेळेमध्ये गंगाजी बाबा पंत मवाळ हे जगद्गुरु तुकोबरायांच्या 14 टाळकऱ्यापैकी एक, ज्या वेळेमध्ये गंगाजी बाबा पंत मवाळ हे गृहस्थी असताना संसारामध्ये असताना असं म्हणतात की त्यांची काय झाली, म्हैस त्या ठिकाणी चुकली. म्हशी ओळत असताना एक म्हैस चुकली आणि ती म्हैस काय त्यांना सापडली. ते म्हशीचा शोध घेण्याकरता ते गंगाजीबा पंत मवाळ हे शोधत 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 त्या भामचंद्र डोंगरावरती गेले. भामचंद्र डोंगरावरती गेल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायांचं त्या ठिकाणी भजन चालू होतं. मनामध्ये काही कोणत्याही प्रकारचा भजनाचा आणि देवाचा भाव मनामध्ये नव्हता. आता तिथं दुसरं कोणी विचारायला देखील नव्हतं. मग गंगाजीबा पंत मावळांना काय केलं, जगद्गुरु तुकोबरायांना विचारलं, म्हटले माझी म्हैस या ठिकाणी आली, तुम्ही पाहिली का? जगद्गुरु तुकोबरायांचं भजन चालू होतं. महाराज जगद्गुरु तुकोबरायांनी गंगाजीबाबाकडे पाहिलं आणि एक छोटंसं हास्य, ज्याला स्मित हास्य आपण म्हणतो, तसं त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून छोटंसं स्मित हास्य केलं. गंगाजीबा पंत मावळांना वाटलं की यांनी मी काय सांगतोय हे ऐकलं नसावं. ते म्हटले, अहो महाराज, या ठिकाणी माझी म्हैस हरवली, तुम्हाला इकडे कुठं आलेली दिसली का? जगद्गुरु तुकोबराय बोलले, अरे हा जन्म हा देवाला शोधण्याकरता त्या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे. दुर्लभ अशा प्रकारचा असणारा हा नरदेह देव शोधण्याकरता भेटलाय आणि तू जर असा म्हशी शोधण्याकरता जर तो वाया घालवला तर कधी तुला त्या ठिकाणी त्या देवाचं दर्शन होईल? जा म्हटले, इथून तुझी म्हैस तुझ्या गोठ्यामध्ये असेल. त्यालाही असं वाटलं, बाबा कडक माणूस दिसतो की काय. गंगाजीबाबांनी त्या ठिकाणी निघाले आणि आपल्या घरामध्ये आले. आता नाराज असताना गंगाजीबा पंत मावळ ज्या वेळेमध्ये घराकडे आले, म्हटले साधूनं सांगितले, संतांना सांगितले, कदाचित जर ते खरं झालं तर थोडासा का होईना पण भाव त्या संतांच्या चरणावरती होता. गोठ्यामध्ये पाहिलं तर म्हैस जागेवरती उभी होती. प्रत्येक घरातला माणूस बाहेर भरवला, तुम्ही म्हैस गोठ्याकडे येताना पाहिली का? मुलाला विचारलं, पत्नीला विचारलं, घरातल्या सर्व माणसांना विचारलं. सर्वांनी सांगितलं आम्ही आतापर्यंत तिथंच उभं होतो, परंतु आम्हाला म्हैस दिसली नाही. गंगाजीबा पंत मावळांना त्या ठिकाणी सहज त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांना सांगितलं की हा जन्म कशा करताय? देव शोधण्याकरताय. आणि गंगाजीबा पंत मावळांच्या डोक्यामध्ये तो विचार आला आणि तेव्हापासून जगद्गुरु तुकोबरायांच्या बरोबर त्यांना 14 टाळकऱ्यापैकी एक गंगाजीबा पंत मावळ काय झाले, त्या ठिकाणी झाले. आणि त्याचा परिणाम म्हणून पंढरीश पांडुरंग परमात्मा हा पंढरपुरावरून 5 दिवसासाठी खडूस या गावी काय होतो, मुक्कामी येतो. महाराज सहज बोलतात संत, पण उद्धार किती आहे महाराज. ज्या ज्या वेळेमध्ये जगद्गुरु तुकोबरायांचं नाव घेतलं जातं त्या त्या वेळेमध्ये गंगाजीबाबांचं नाव सुद्धा काय केलं जातं, घेतलं जातं. सहज बोलणे त्याच्यामध्ये हित आहे. ज्या माणसांना पंढरपूरला जाता येत नाही, आता सर्वच माणसांना पंढरपूरला जाता येईल हे शक्य नाही, परंतु त्या माणसांसाठी आमच्या भागाचं मोठं भाग्य आहे, आपल्या 2-3 तालुक्याचं देखील भाग्य आहे. आपण जर कडूसला आलात तरी आपल्याला पंढरपूरला जाण्याची गरज का? देव स्वतः तिथून इथपर्यंत कडूसला येतात. म्हणून सहज बोलणे, सहज सांगितलं, त्याचा उपदेश झाला आणि इतरांसाठी काय झालं, हित झालं. सहज बोलणे हित उपदेश करोणी सायास शिकविती. महाराज म्हणतात की संत काय करतात, सायास करून शिकवतात. भागवतामध्ये सुंदर अशा प्रकारची गोकर्णाची कथा आपल्याला पाहायला भेटते. असं म्हणतात की ज्या वेळेमध्ये गोकर्णाचा जन्म झाला ते ज्ञानी पुढे जाऊन त्या ठिकाणी ते ज्ञानी झाले. मात्र ज्या वेळेमध्ये शिक्षक त्यांचे गुरुजी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करायचे, त्यांना काहीही कळत नव्हतं. आपल्या प्रत्येकाच्या हातावरती ज्या रेषा असतात ना, प्रत्येकाच्या हातावरती आडव्या तिडव्या असं म्हणतात की ती काही धनाची रेषा आहे, काही पत्न्याची, मुलाची, असे बरेच काही काही त्या रेषा असतात. धनाची, पदाची, प्रॉपर्टीची, अशा त्या रेषा असतात. त्या गोकर्णाच्या हातावरती एकही रेष नव्हती महाराज, एकही रेष त्यांच्या हातावरती नव्हती. त्यांना ज्या वेळेमध्ये गुरुजींनी त्या हातावरती छड्या घ्यायला सांगितल्या, त्यांच्या हातावरती एकही रेष नव्हती. गुरुजींना पाहिले, अरे बापरे, याच्या काहीच होऊ शकत नाही म्हटले. मात्र गोकर्ण घरी निघून गेल्याच्या नंतर एक अणुकुचीदार अशा प्रकारचा दगड घेतला आणि स्वतःच्या हातावरती काय केल्या, रेषा ओढल्या. रेषा ओढल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं ज्ञानी नसणारा गोकर्ण, परंतु इतका महान पंडित त्या ठिकाणी झाला. सायास करून गुरुजींनी त्या ठिकाणी काय केलं, शिकवलं. त्याचा परिणाम काय झाला, त्याच्याबरोबर असणारा त्याचा अहोरात्र पाप करणारा, त्रास देणारा, तो धुंदुकारी असणारा त्याचा भाऊ, तोही त्या ठिकाणी काय केला, वैकुंठाला गेला. म्हणून महाराज म्हणतात की सहज बोलणे हित उपदेश आणि सायास करून शिकवतात. कदाचित इथं जवळ मराठी शाळा आहे पहा,
जिल्हा परिषदची मराठी शाळा इथं जवळ आहे. कधी त्या खिडकीच्या आतमध्ये आपण जर डोकावून पाहिलं तर शिक्षक पुढे म्हणतात आई आ अननस असं शिक्षक त्या ठिकाणी. आता शिक्षकांना काही ते येत नाही का? येतं महाराज. तरी सुद्धा आपल्या मुलांना त्या ठिकाणी यावं म्हणून परत आईपासून ते शिक्षक सुरुवात करतात. करोनी सायास शिकविती. ज्या वेळेमध्ये आम्ही मृदंग शिकण्याकरता आळंदीला होतो त्यावेळेमध्ये आमच्या बाबांचं त्यावेळे 1992 का 93 मध्ये त्यांचं मृदंगाचं शिक्षण विशारद त्या ठिकाणी कंप्लीट झालं होतं. तरी सुद्धा आम्हाला ज्या वेळेमध्ये ते बरोबर घेऊन बसायचे त्यावेळेमध्ये धागीनाथापासूनच त्या ठिकाणी सुरुवात केली जायची. का? करोनी सायास शिकविती. त्यांना ती गोष्ट येत नाही असं नाही, परंतु सायास करून शिकवणं हा साधूचा संतांचा हा गुरुजींचा तो नियम आहे. विद्यार्थी घडला पाहिजे हा त्याच्या पाठीमागे असणारा काय आहे बोध आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की करोनी सायास शिकविती. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे वत्स धेणुवेचे चित्ती तैसे मज येती संभाळीत. आता गावरान गायीची संख्या थोडीशी कमी झाली, परंतु महाराजांनी कदाचित एखाद्या गावरान गायीचं त्या ठिकाणी ते रूप पाहिलेलं असावं. एखादी गावरान गायी आपल्याला वासराला घेऊन त्या ठिकाणी चालताना जगद्गुरु तुकोबरायांनी पाहिलेली असावी. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे वत्स धेणुवेचे चित्ती तैसे मज येती संभाळीत. आपल्या कुंडेश्वरच्या डोंगरावरती 80 ते 90 गावरान गायी आहे महाराज. तिथं कधी तुम्ही आलात तर त्या गावरान गायांमध्ये लहान 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 अशी वासरं फिरताना दिसतात. मात्र आपण एखादा जरी वासराला धक्का लावायचा प्रयत्न केला ना 4-5 गाया तिकडनं अशा पळत येतात. का? त्यांच्या चित्तामध्ये दुसरं काही नाही महाराज. तुका म्हणे वत्स. वत्स म्हणजे वासरू. धेणुवेचे चित्तू. गायीच्या चित्तामध्ये दुसरं काहीच नाही. ज्या वेळेमध्ये ताजी व्यालेली गाय आपण डोंगरामध्ये ज्या वेळेमध्ये चरायला सोडतो ती गाय सर्वात पाठीमाग असते. त्याच्यावरती किती तुम्ही धोपाट्या घाला, फक्त गाय गावरान असावी. तिच्यावरती तुम्ही कितीही धोपाट्या घालून त्या ठिकाणी तिला चालवण्याचा प्रयत्न केला ती पाठीमाग त्या ठिकाणी पाहत राहते. आणि मग ती रानापर्यंत कशी बशी जाते. रानात गेल्याच्या नंतर ताजी व्यालेली गावरान गाई ही संपूर्ण पोटभर कधी चारा खात नाही. तिच्या मनामध्ये फक्त आणि फक्त वासराचा विचार असतो. ज्या वेळेमध्ये घरी निघण्याचा टाइम होईल, आता जर तुम्ही गुरं ओढली असतील तर तुमच्या लक्षामध्ये येईल ती गाय सर्वात पुढे पळत येते महाराज. गुरं अर्ध्या वाटत असतील बाकीची तर ती गाय गोठ्यामध्ये येऊन उभी राहिलेली असते. का? तुका म्हणे वत्स धेणुवेचे चित्ती. अगदी त्या गायीच्या मनामध्ये जसं ते वासरू बसावं ना त्या वेळेमध्ये ज्या वेळेमध्ये तुम्ही एखाद्या संतांच्या मनामध्ये बसताना निश्चित प्रकारे जसं गायीची वासराची काळजी ही गायीच्या मनामध्ये असतं तशी भक्ताची काळजी ही देवाच्या मनामध्ये असते. आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्याची काळजी शिष्याची काळजी ही गुरुजींच्या मनामध्ये असते महाराज. म्हणून कदाचित जर बाबांचा आशीर्वादाची थाप आपल्यावरती जर पडली तर निश्चित प्रकारे आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. का? तुका म्हणे वत्स धेणुवेचे चित्ती आणि तैसे मज येती सांभाळीत. अगदी त्या जसं गायीनं वासराला सांभाळावं तसा बाबा सुद्धा आपल्या सर्वांचा सांभाळ केल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा आपणा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासे व्हावे उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा. आपण सर्व पुणेकर मित्रमंडळांनी सत्यनारायणाची महापूजा त्या ठिकाणी आयोजित केलीत. निश्चित प्रकारे सत्यनारायण महाराज आपल्या सर्वांच्या घरामध्ये सुख शांती आणि भरभराटी देतील यात वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि हे कीर्तन सेवा ज्यांनी माझ्यासारख्या पामराची कीर्तन सेवा बसून या ठिकाणी श्रवण केली आदरणीय बाबांच्या चरणी ही सेवा समर्पित करून सेवेकरता उपस्थित असणारे सर्व गायक वृंद विनेकरी बाबा दोनही चोपदार दोनही मृदंग वादक आणि 4ही गायक सर्वांच्या चरणी समर्पित. आता जाता तरी फक्त 2 ओळी त्या ठिकाणी लक्षात ठेवा. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. कदाचित आपल्याला सर्वांना आयुष्य किती भेटेल हे सांगता येत नाही. कालचा जर परवाच्या दिवसाचा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर असेल तर त्या व्हिडिओमध्ये 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आता आम्ही असं करणार आहोत पुढच्या असं एक शब्द आहे पहा. मी धावत्या याच्यामध्ये तो पाहिला, परंतु त्या साहेबांच्या नगरसेवक साहेबांच्या क्लिपमध्ये असं एक वाक्य आहे की भावी काळामध्ये किंवा पुढच्या काळामध्ये आम्ही असं करणार आहोत. आणि 1 मिनिटाचा सुद्धा कालावधी लागला नाही त्या ठिकाणी मृत्यू आला. आपल्याला कधी येईल कसा येईल केव्हा येईल हे कुणालाच माहीत नाही, परंतु आजचा दिवस हा माझा आहे.
माझा दिवस हा देवाच्या नामचिंतनामध्ये, गुरुजींच्या नामचिंतनामध्ये, बाबांनी जे काय आपल्याला नाम दिलं असेल त्याच्या चिंतनामध्ये कसा घालवता येईल असं निश्चित प्रकारे त्या ठिकाणी आपण प्रयत्न करावा. आणि जीवन किती दिवस जगले यापेक्षा कसं जगले. ज्ञानोबा 22 वर्ष जगले, परंतु 700 वर्षानंतर, 725 वर्षानंतर आजही ते त्यांच्या नामानं काय आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य पहा, जगद्गुरु तुकोबरायांचं आयुष्य पहा. ज्या ज्या व्यक्तीचं नाव आपल्या डोळ्यासमोर येईल त्या प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य जर आपण पाहिलं तर फारच आयुष्य जीवन जगण्यासाठी लागतं असं अजिबात नाही. जे काय आयुष्य भेटेल, असं म्हणतात की ध्रुव बाळानं वयाच्या 6व्या वर्षी 6 महिन्यातच देव प्रसन्न करून घेतला होता. निश्चित प्रकारे आपण 6 वर्ष नाही 60 वर्ष जगलो असेल आणि देवानं आपल्याला एकदाही दर्शन दिलं नसेल, 50 वर्ष जर आपल्या गळ्यामध्ये माळ असेल आणि आळंदी पंढरपूरची वारू चालू असेल, मात्र देवाच आपल्याला जर साक्षात्कार होत नसेल तर आपली भक्ती कुठंतरी कमी पडते. याची त्या ठिकाणी खंत बाळगा आणि देवाच्या भक्तीची. एखाद्याच्या गळ्यामध्ये माळ नसेल तर ती माळही आपण त्या ठिकाणी घाला. जीवनामध्ये कधी कुणाचं वाईट करू नका आणि जीवनामध्ये नेहमी खरं बोला असा एक संदेश देतो. त्याचप्रमाणे माझ्या समवेत आलेले आमच्या गावचे विनायक दादा कचाटे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि शेवटी जाता जाता मी एक गीत म्हणत असतो तेवढं गीत म्हणतो. जीवन जगत असताना असं जगा की आपल्या जीवनातला सुगंध हा कायम त्या ठिकाणी दरवळत राहिला पाहिजे. महाराज, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. तुकाराम 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 तुकाराम.